मी मध्ये एकदा असं वाचलं होतं की माणसाच्या शरीराची किंमत किती 700-800 कोटी. माझा जो रिसर्च सांगतो तो जनरली तुम्ही आता नैतिकतेचा विषय काढला किंवा पेशंट तुम्हाला तपासतो हा विषय काढला, त्यालाच लागून मला तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही स्वतः एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहात म्हटलं तर, तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात कशी केली किंवा कुणी केली तुमच्या जाहिरात? आज कारण तुम्ही 30 वर्ष झालं सलग या व्यवसायात आहेत, पर्वती गावामध्ये एकाच ठिकाणी आहात. काल, आज, उद्या जी वैद्यकीय जाहिरात आहे त्यात जी फसवणूक होते, जसं तुम्ही अनैतिक गोष्टींचा विषय काढला, तर ती कशी टाळता येईल? आज जाहिरातीमध्ये जे काही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही पोकळ दावे केले जातात, वेगवेगळ्या अशास्त्रीय गोष्टी शास्त्रीय रीतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो. त्याचा इतका अतिरेक होतो की त्याचा तो माइंड चेंज होतो. तर तुम्ही या गोष्टीकडे बघता कसं आणि त्यातून सामान्य माणसाला तुमचा सल्ला काय? बघ ना, मला असं वाटतं अमोल, वैद्यकीय सेवा ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा पहिल्या दिवशी मी 12 का 14 पेशंट पाहिले होते. बरं, एका पहिल्या फर्स्ट डेला तुमचा स्कोर आणि होता. आज 2025 मध्ये टिल डेट मी कधीही कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही. टिल डेट ओके, माझ्याकडे पेशंट पाठवा, माझा हॉस्पिटल आहे, माझ्याकडे पेशंट पाठवा, नो नेव्हर. पण तरी मला परमेश्वराने काही कमी नाही केलं. मग असा विचार करशील की माझे PRO कोण आहेत, माझी मार्केटिंग टीम कोण आहे? कोण आहे? तर माझी मार्केटिंग टीम माझे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक, त्यांना केलेले उपचार. कारण मला असं वाटतं की याच्यामध्ये तुमचा तळ दिसला पाहिजे. तुमचा प्रामाणिकपणा जर असेल तर तो लोकांच्या नजरेतनं सुटत नाही. तुम्ही जगाकडे 2 डोळ्यांनी पाहता, जग तुमच्याकडे 1000 डोळ्यांनी बघत असतं. बरोबर. तुमची एक कृती असते, त्या कृतीवरती तुमच्यासमोर 2 नातेवाईक असतील तर त्यांचे 4 डोळे असतात. त्यामुळे तुमचं वागणं, बोलणं नेहमी असं पाहिजे की त्याच्यात प्रामाणिकपणा पाहिजे. आणि प्रामाणिकपणा असेल तर काही कमी पडत नाही. आता तू दुसरा मुद्दा घेतलास की आजकालचं जे मार्केटिंग आहे किंवा आजकालच्या जाहिराती, खरंच खूप चांगला मुद्दा आहे. कारण ह्याच्यामध्ये ना रुग्णांची फसवणूक होते आणि इतके अशास्त्रीयरित्या काही गोष्टी सांगितल्या जातात की कुणाची तरी कॅन्सर आहे, त्याचं काहीतरी पावडर घ्या, त्या पावडर घेतला की तुमचा कॅन्सर बरा होऊन जाईल. बरोबर आहे. कोणतरी उठतं, त्याला डॉक्टरांनी सांगितलं असतं की तुझा 90% ब्लॉक आहे हार्टमध्ये, आणि कोणतरी त्याला भेटतं आणि त्याला सांगतं की हे 2 पुड्या घ्या आणि तुम्हाला 2 पुड्या घेतले की तुमचा ब्लॉक निघून जाईल. असं होत असतं तर किती बरं झालं असतं. कोणतरी आजकाल पण मी एखादी दुसरी जाहिरात बघतो की काहीतरी कुठंतरी उपचार घ्या, कुठलं तरी तेल लावा आणि तुमचा गुडघा खराब झालेला आहे तो कार्टिजन तयार होईल. असं जर होत असतं तर मग शास्त्रानं एवढा खर्च ह्या रिसर्चवरती कशाला केला असतं? बरोबर आहे. जग त्या 2 पुड्या देणाऱ्या आणि ब्लॉकेजेस निघणाऱ्या डॉक्टरांच्याकडे रांग लावून उभं राहिलं असतं. मला असं वाटतं की केवळ शिक्षणानं शहाणपण येतं असं नाही आहे. तुम्ही स्मार्ट होणं गरजेचं आहे. ह्या स्मार्ट जगात फक्त स्मार्टफोन हातात असून उपयोग नाही. तुम्ही स्मार्ट असणं गरजेचं आहे. कारण ना मला एक गोष्ट पटते अमोल, की जे उघडं नागडं असतं ना ते तुम्हाला चौकात भेटतं. बरोबर. जे चांगलं असतं ना ते तुम्हाला शोधावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आणि तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला डॉक्टर भेटावा असं वाटत असेल तर तुमचा सर्च महत्त्वाचा. मी मध्ये एक पद्मविभूषण डॉक्टर होते चंदीगडचे, त्यांचा एक पॉडकास्ट आहे. ते काय म्हटले माहिती आहे की फॅमिली फिजिशियन हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. बरं. आज देशामध्ये इतके फॅमिली फिजिशियन्स आहेत, कन्सल्टंट आहेत. कन्सल्टंट लोकांनी 15 वर्ष 12 वर्ष त्यांच्या आयुष्याची घातलेली असतात. त्याने एक वरच्या प्रकारचं ज्ञान असतं त्यांच्याकडे, खोलात जाऊन त्याने अभ्यास केलेला असतो. जर तुम्हाला फॅमिली फिजिशियन चांगला भेटला तर तुमचे 80 ते 85% प्रश्न तिथं सोडवले जाते. बरं. आणि तुम्हाला कन्सल्टंटकडे जायला गरजेचं आहे की नाही हे तो फॅमिली फिजिशियन ठरवेल. कारण त्याला तुमची हिस्ट्री माहिती आहे. त्यामुळं ह्या ज्या जाहिराती वगैरे आहेत ना, माझं म्हणणं आहे की तुम्हाला एकतर विश्वास असायला हवा डॉक्टरवरती. तो जे सांगतोय तो सल्ला, शेवटी तो ते काम करतो. तुम्हाला तुमच्या तक्रारी आहे, तुम्ही त्याच्याकडे घेऊन जाता, पण त्याचं काम आहे. आणि हे बघ, मी मध्ये एकदा असं वाचलं होतं की माणसाच्या शरीराची किंमत किती, तुझा अंदाज काय? आता आजकाल जे आपण वैद्यकीय उपचार वगैरे बघतो त्याच्यानुसार एक 700-800 कोटीपर्यंत. नाही, मी जे वाचलं ना, माझा जो रिसर्च सांगतो तो जनरली $450 लाख. बापरे, म्हणजे एवढी एका माणसाच्या शरीराची किंमत आहे.
मला असं वाटतं, मीच काय, कुठलाही फॅमिली फिजिशियन असं नसते, कन्सल्टंट असू दे, त्याला या गोष्टीचं भान असायला हवं की एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याच्यावर उपचार करता, त्यावेळेला त्याचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर असतं आजकाल? स्वतःवर असतं. स्वतःच्या शरीरावर. जर तो त्याचं शरीर तुम्हाला विदाऊट कन्सेंट तुम्हाला कुठला अँटीबायोटिक द्यायचा आहे, कुठले औषधोपचार करायचे आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला परवानगी देतोय, आणि ती परवानगी दिल्यानंतर ह्या डॉक्टरला त्याचं भान असायला पाहिजे की मी त्याची अमूल्य गोष्ट आहे त्याचं शरीर, आणि त्याच्यावर प्रयोग करतोय किंवा त्याच्यावर उपचार करतोय, तर मी त्याला तशा प्रकारची औषधं दिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते म्हणतात ना की खरं शोधावं लागतं, खोटं आपोआप तुमच्यापर्यंत येतं. मग जवळ पेशंटनी हे काळजी घेणं गरजेचं आहे की जे डॉक्टर तुम्हाला वर्षानुवर्ष तपासतायत, तुमचा त्यांच्यावरती विश्वास किती आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. सर, तुम्ही वेगवेगळे पेशंट तपासले, तुमचा खूप अनुभव आहे, पण असा एखादा अनुभव जिथे तुम्हाला कन्फर्म झालं की मी डॉक्टर आहे आणि मला प्राऊड फील होते, अभिमान वाटतो? खरं सांगू का, असा 30 वर्षात 4.5 लाख पेशंट तपासल्यानंतर एखाद दुसरा अनुभव सांगणं अवघड आहे. तरी पण ठळकपणे काय 4 गोष्टी येतात, 4 लोक येतात. त्यातलं एक मी उदाहरण सांगतो. मला नेहमी ते सांगावंसं वाटतं, माझ्या बोलण्यात असतं. एक लहान मुलगा जो माझ्यापासून 1-2 किलोमीटरवरती राहत असतो, त्याचे आई वडील बँकेत कर्मचारी, आणि तो मुलगा दरवेळेला त्याला बालदमा होता, आणि त्याला छाती भरली, काहीतरी आईस्क्रीम खाल्लं, थंड खाल्लं की त्याला छाती भरायची, बालदमा होता, तो यायचा नेहमी. आला की मग मी त्याला ते नेब्युलाइज करायचो, औषध द्यायचो, आणि नेहमीच असं होतं की दर 8-15 दिवसांनी तो आला की मी त्याला वाफ दिली, औषधं दिली, एखादं माहेर त्यावेळेस श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचो लहान मुलांना, ती गोळी दिली की तो खुश व्हायचा. आणि मी नेहमीचे प्रश्न असायचे, आशिष काय खाल्लंस रे, आशिष तू आता खाऊ नकोस, थंड खाऊ नकोस, आंबट खाऊ नको, आणि त्याला औषधोपचार केले की तो जायचा. मग तो जसा मोठा झाला तसं तो येणं कमी झालं, नंतर गायब झाला, तो मॅडम येणं बंद झालं. आणि बघ तुला सांग का, 1-2 वर्षापूर्वी अचानक संध्याकाळी 8 वाजता माझ्या केबिन नॉक केली, आणि सर मे आय कम इन सर असं म्हटला. आला तो मुलगा, उभा राहिला, आणि मला म्हटला, सर मला दर्शन घ्यायचं तुमचं. आणि म्हटलं कशासाठी? तर म्हटलं नाही सर, मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं लक्षात येत नाही रे. तर तो म्हटला, सर मी आशिष, मी लहान असताना तुमच्याकडे यायचो, आणि तुमच्याकडे आलं की आई बाबा ऑफिसमधनं घरी यायला उशीर व्हायचा, पण मी त्यांची वाट बघत असायचो, आणि ते आल्यानंतर आई बाबा, मला असं वाटायचं की मला डॉक्टर भेटतील का. मग त्याला दम लागलेला असायचा, आणि मग त्याचे आई बाबा आले की घेऊन यायचे. मग मी त्याला नेहमीप्रमाणे म्हणायचो, वाफ घे, बरा होशील, औषधं घे. आणि त्यावेळेला मी पाठीमागं घरी जाताना मी विचार करायचो की मी जेव्हा आयुष्यात काही पण बनेन ना अमोल, त्यावेळेला पहिला पगार आहे ना मी डॉक्टरना देईन. क्या बात. लहानपणी त्याने विचार केला. मग तो आला, तो म्हटला की असं अरे, मी म्हटलं अरे आशिष असं काय करू नकोस. आता तो मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर कंपनीत आहे. तर मी त्याला म्हटलं, आशिष असं काय करू नको, मला कशाची कमतरता नाही आहे, पण तू आहेस, भेटलास, बरं वाटलं. तो म्हटला नाही सर, आपण बऱ्याचदा नवीन जनरेशनला नावं ठेवतो. नवीन जनरेशनच्याकडे संवेदना नाही आहे, संवेदनाहीन पिढी आहे. मग ही संवेदनाच आहे ना. तर तो मला म्हटला, सर मी तुमचं ऐकणार नाही आहे, माझा पगार अजून झाला नाही आहे, तो जेव्हा पहिल्या आठवड्यात होईल तेव्हा मी तुम्हाला फोन करेन. बरोबर 5-6 तारखेला काहीतरी त्याचा मला ₹1 आल्याचं कॉईन जीपेवर कळालं, आणि त्यांनी दुसऱ्या मिनिटाला फोन आला, सर मला ₹1 मिळाला का? तर म्हटलं मिळाला. राहिलेला सगळा पगार त्यानं माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केला. अजूनही असे म्हणजे अजूनही आहेत समाजात अशी लोक आहेत. म्हणून मला असं वाटतं, प्रामाणिकपणे काम करीत गेलं तर नक्की तुम्हाला यश मिळतं, लोकांच्या दुवा मिळतात. हा अनुभव खरंच सगळ्यांसाठी एक वेगळा आहे.